लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। फुलंब्री शहरातील वार्ड क्रमांक 1, 7 व 8 तसेच झोपडपट्टी काझीवाडामध्ये पावसाच्या पाण्याच्या गटारी साचल्याने येथे साथीचे रोग पसरत आहेत। या परिसरात फवारणी करावी अशी मागणी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे फुलंब्री शहर प्रमुख उमेश तुतोंडे यांनी नगरपंचायत कार्यालयात केल्याने आज दिनांक 9 ऑगस्ट रोजी वैद्यकीय पथकाने झोपडपट्टी व काझीवाडा येथे पाहणी करत नागरिकांच्या घरातील पाण्याचे नमुने घेतले व नळाच्या पाण्याचा पिण्यासाठी वापर करताना पाणी उकळून प्यावे, पाण्याचे नळ जमिनीवरून वर घ्यावे जेणेकरून गटारीचे पाणी नळात जाणार नाही। या परिसरात पाहणी करत असताना डॉक्टरांच्या पथकाने 12 रुग्णांची तपासणी केली। यात फैजान मतीन शहा व 19 वर्ष यांना डेंग्यू झाल्याचे निष्पन्न झाले, तर सोहेल शकील खान, शारेक शकील खान, वैशाली बाळू गोरे, अश्विनी शिवाजी गोरे, रीमा अशोक गोरे, योगेश शिवाजी गोरे, सुनील गोरे, साई गोरे, भूषण गोरे, अमोल गोरे, अब्रार शहा, सोफियान शहा या सर्वांना थंडी, ताप, मळमळ व अनेकांना टायफॉइड झालेले तपासात निष्पन्न झाले। यावेळी डॉक्टरांनी रुग्णांच्या रक्तांचे नमुने घेतले, गोळ्या औषधी सुद्धा दिले। हे कार्य वैद्यकीय अधिकारी डॉक्टर पूर्वा गोंड, आरोग्यसेवक अनिल जगताप, देविदास बागुल, किशोर कस्तुरे, रामदास राठोड, जयश्री राऊत, आशा वर्कर, सुवर्णा मनोरकर, संगीता पाडळकर यांनी केले व डॉक्टर पूर्वा गोंड यांनी नागरिकांना आरोग्याबद्दल व पिण्याचे पाणी वापर करताना काळजी घेण्याबद्दल योग्य त्या सूचना दिल्या। तसेच नागरिकांनी परिसरातील स्वच्छतेबाबत नगरपंचायतवर नाराजी व्यक्त केली। ते मैदानच्या एरियामध्ये आलेलो आहे। इथले काही 2-3 पेशंट ग्रामीण रुग्णालयामध्ये ॲडमिट आहेत, त्यांना ताप वगैरे होती 2-3 दिवसापासून। तर इथे आम्ही आता फील्ड व्हिजिटला आलेलो आहे की कशामुळे ते पसरलं। तर इथे बघण्यात आलं आहे की नळाचे जे पाणी येतं ते नळ वगैरे तुटलेले आहेत आणि पावसाचं पाणी त्या खड्ड्यांमध्ये जमा होतं, तर तेच पाणी इतरांना पण जात आहे, त्याच्यामुळे अजून साथ पसरण्याची पण शक्यता इथे नाकारता येत नाही आपल्याला। आणि आता आपण आरोग्य विभागाकडून आपण जे पण पत्र व्यवहार वगैरे करण्यात येतात ते पण करण्यात आलेले आहेत आणि आपण त्यांना औषधीचं सेवा पण देणार आहे आणि आपण कंटिन्यू फॉलोअप त्यांचं घेणार आहे। नागरिकांना काय निदर्शन देणार तुम्ही, काय करावं याने उपाय? आपण सांगतोय की पाणीचं जे साठवण जे करतात ते शक्यतो आता पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे त्यांनी साठवून ठेवू नये पाणी, त्याच्यामुळे कसं डास उत्पन्न वगैरे होऊ शकते। नंतर त्याच्यामध्ये डास उत्पन्न झाल्यावर त्यांना तापेचे पण रुग्ण निघू शकतात अजून। तर मग जे साठवलेलं पाणी, वापराचं पाणी ते शक्यतो झाकून ठेवण्यात यावं, उघड्यावर कोणतं ठेवू नये। जे लोक नळाचं पाणी पितात, वापरतात त्यांना काय मार्गदर्शन करणार तुम्ही? नळाचं पाणी जे येतं आता ते काही जण नळाचं घेतात, काही फिल्टरचं घेतात, तर आम्ही आरोग्य विभागाच्या वतीने त्यांना सांगतो की कोणतंही पाणी तुमचं जे असेल पिण्याचं ते उकळून तुम्ही घ्या, कारण उकळून घेतल्यानंतर 90 ते 95% जंतू जे असतात ते मरून जातात, त्याच्याने आपण बरेच आजार जे आहेत ते पसरण्यापासून थांबू शकतो। तुमचं नाव आणि पद सांगा प्लीज। मी डॉक्टर पूर्वा मधुकर गोंड, मी प्राथमिक आरोग्य केंद्र पिंपळगाव वळण येथे वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत हूँ। ये कौन सा एरिया है फुलंब्री का? ये झोपड़पट्टी है, काजीवाड़ा झोपड़पट्टी। हाँ, काजीवाड़ा झोपड़पट्टी है। तो यहाँ कितने पेशेंट मिले बुखार और सर्दी ताप के? यहाँ से कम 10-12 पेशेंट है। कारण क्या है उसका? ये पानी का कारण है। जो ये पानी जो आता नल को, अभी जो ये पाइपलाइन का काम करे उससे चंबरा फूट गए, चंबरा फूट के उसमें पाइपलाइन में भी पानी गिर रहा, पाइपलाइन से पानी हो गया, इनको पीने का पानी आ रहा नल को। अच्छा, तुम्हारा बोलने का मतलब डेनिस का और ऊपर का पानी नल में जा रहा है, इसलिए वो बुखार ऐसा हो रहा है। अभी बीच में ना पूरे डेनिस जाम हो गए थे, उसके वजह से मच्छर ये वो सब फैल रहे इधर। तुम्हारा नाम क्या है? फयाज शेख। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र वृत्तवाहिनीसाठी औरंगाबाद मराठवाडा उपसंपादक अकबर शहा। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.